सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या दत्त महाराजांसाठी. माऊलींनो, आपण पाहत आहोत घराण्याचे दोष आणि ते घालवण्यासाठी आपण काय केले पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होते की एखाद्या घरामध्ये अपत्य होत नाही किंवा आईच्या पोटामध्ये 5-6 महिन्याचा गर्भ वाढतो आणि तो गर्भ आपोआपच त्याचा गर्भपात होतो. किंवा कधी कधी असे होते की बाळाचा जन्म होतो आणि 1-2 महिन्यात किंवा वर्षभरातच ते बाळ जाते. किंवा एखादे जन्मलेले बाळ असते त्याला काहीतरी व्यंग निर्माण होते. किंवा कधी कधी गर्भाधान होऊनही त्या स्त्रीस गर्भ राहत नाही. कधी कधी बघा अर्धवट बुद्धीचेच बाळ विकसित होते. अशा प्रकारे हे जे काही प्रकार आहेत याचाच अर्थ त्या घराण्यामध्ये कुठला ना कुठला तरी दोष असतो. आणि हे सर्व जे घराण्याचे दोष असतात हे अनुवांशिक असतात किंवा कधी कधी हे राहूचेही दोष असतात. आणि अशा दोषांवरती कुठलाही इलाज चालत नाही. बऱ्याच वेळेला आपण बघतो की घरामध्ये अचानकच सर्वत्र लाल मुंग्या निर्माण होत असतात. आपण किती जरी औषधे त्या मुंग्यांच्यासाठी वापरली तरीही त्या मुंग्या काही जात नाहीत, त्याच्यावरती गुण काही येत नाही. ज्या घरामध्ये अशा अचानक लाल मुंग्या सर्वत्र निर्माण होऊ लागतात तेव्हा आपण समजावे की घराण्यामध्ये काहीतरी दोष नक्की आहे. तेव्हा आपण काय करावे की ज्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या लाल मुंग्या आहेत तिथे आपण थोडीशी कापुराची पूड कुटून सर्वत्र टाकावी. कारण आपल्याला माहीतच आहे की कापूर हा अतिशय पवित्र असल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष त्या कापुरामुळे निघून जात असतात. आता काही घरामध्ये संतानच होत नाही, तर संतान न होण्याचे कारण काय बरे असावेत. तर आपण घरामध्ये जो पैसा आणतो, जो पैसा आपण कमावतो, तो कशा प्रकारे कमावतो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण तो पैसा कमवताना कुणाचा तळतळाट तर घेत नाहीयेत ना, कुणाला लुबाडत तर नाहीये ना, किंवा कुणा गरीब अनाथ लोकांचा तर तो पैसा नाहीये ना. आणि आपले जे पूर्वज गेले आहेत त्यांना गती मिळालेली आहे की नाही ह्यावरून सुद्धा या गोष्टी ठरत असतात. काही गोष्टी ह्या दृश्य असतात, काही अडथळे हे दृश्य असतात, आपल्याला समजतात, आपण ते दूर करण्याचा प्रयत्नही करतो. परंतु काही जे अडथळे असतात माणसाच्या आयुष्यामध्ये येतात ते आपल्याला कळत देखील नाही आणि समजतही नाहीत. अशा वेळेला ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला कुणाचे तरी योग्य मार्गदर्शनच असले पाहिजे. आता एखाद्याच्या घराण्यामध्ये 3 पिढ्यांमध्ये जरी कुणी एखादी व्यक्ती गेली असेल आणि त्या व्यक्तीला मुक्ती मिळायची राहिली असेल, तिला मुक्ती मिळाली नसेल, तरी देखील आपल्या घराण्यात दोष निर्माण होतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो. आता 3 पिढ्या पाहिल्या तर हा 3 पिढ्याचा जो एवढा मोठा काळ आहे, या काळामध्ये कितीतरी लोक गेलेले असतात आणि कुणाच्या तरी राहिलेल्या अतृप्त इच्छा आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये दोष निर्माण होतात. आणि त्या इच्छा जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच त्या घराण्याचा दोष हा जात असतो. प्रत्येक घराण्यामध्ये कुठला ना कुठला दोष असतोच. काही लोकांना ते समजते, काही लोकांना ते समजत नाही. कधी कधी मनुष्य एखादा व्यवसाय करत असतो, त्याच्यामध्ये त्याला यश येत नाही, किंवा तो एखादा नोकरी धंदा करत असतो, त्याच्यामध्ये त्याला यश येत नाही. सतत कुठले ना कुठले काही ना काहीतरी अडीअडचणी त्याच्या आयुष्यात येतच असतात. आणि अशा अडीअडचणी सुद्धा ह्या सुद्धा त्या अतृप्त आत्म्यामुळेच त्याच्या घराला तो लागलेला दोष असतो. आणि अशा प्रकारचे जे दोष असतात ते आपण काही धार्मिक विधी असतात, त्या धार्मिक विधी जर आपण केले तर ते दोष हळूहळू दूर होत असतात. आणि ते दोष आपण जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला यश मिळत नाही किंवा यशाचा मार्ग सापडत नाही. त्या व्यक्तीने किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा आयुष्यात तो कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे अशा वेळेला आपण गोंधळून न जाता एखाद्या अधिकारी पुरुषाकडे जाऊन आपण या गोष्टीसाठी मार्गदर्शन घेतले पाहिजे. आता गेलेली एखादा अतृप्त आत्मा असतो, एखादी व्यक्ती असते, ती त्या सर्व घराण्याला त्रास देत असते, तर
त्या आत्म्याला गती मिळावी, त्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून त्र्यंबकेश्वरला जाऊन सुद्धा काही लोक शास्त्रोक्त विधीपूर्वक त्रिपिंडी नावाचे श्राद्ध देखील करतात. हे श्राद्ध तिथेच जाऊन करायचे असते आणि या श्राद्धाला जवळपास 3 ते 4 दिवस लागतात. आणि हे श्राद्ध करताना त्या व्यक्तीला खर्च देखील बराच करावा लागतो, परंतु त्याने तो करावा आणि तेथे जे ब्राह्मण असतात त्या ब्राह्मणांना व्यवस्थित योग्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. तेथील ब्राह्मणांना देखील आपण असंतुष्ट ठेवता कामा नये. आणि अशा प्रकारे तिथे जाऊन आपण त्रिपिंडी श्राद्ध जेव्हा करू त्यावेळेला नक्कीच आपल्या घराण्यातील दोष आणि सर्व काही जे प्रश्न आहेत, जे आपल्याला सतावत आहेत, जे काही अडथळे येत आहेत, संकटे येत आहेत, ते हळूहळू नक्कीच मार्गी लागतात. एखादा मनुष्य जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा त्याचे जे पूर्व कर्म असते त्याच्या पूर्व कर्माच्या अनुसारच त्याचे गुणदोष तो बरोबर घेऊनच जन्माला येत असतो. आणि ज्या कुठल्या कुटुंबामध्ये तो मनुष्य जन्म घेतो त्या कुटुंबाचे आणि त्या घराण्याचे दोषही त्या व्यक्तीला लागत असतात. त्यामुळे प्रथम तर त्या व्यक्तीने हे जे दोष आहेत त्याला ते साफ करावे लागतात. आता आपण पाहतो की काही घराणी ही शापित देखील असतात. त्यामुळे प्रथम ती घराणी आपल्याला शापमुक्त करणे आवश्यक असते. आणि जर आपण ती घराणी शापमुक्त केले नाहीत तर त्या घराण्याचा उद्धार देखील कधीच होत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.